घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. या कवितेच्या ओळी आपण सार्थ ठरविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. अनेकविध गोष्टी आपण घरात ठेवत असतो. अनेक गोष्टी आपल्या मनाजवळच्या असतात. काही गोष्टी गरजेच्या तर काही हौस म्हणून आपण घरात ठेवत असतो. मात्र अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट अशी आहे जी गरज आणि हौस म्हणूनही आपण घरात ठेवतो, आणि ती म्हणजे घड्याळ. अनेक रंगाची, प्रकारांची, आकारांची, शैलीची, पद्धतीची घड्याळे आपण पाहतो. घड्याळ ही वस्तू मोबाईलपासून घरातील भिंतीपर्यंत अनेक ठिकाणी आपण वापरतो. मोबाईलमध्ये घड्याळ असते म्हणून अनेकांनी मनगटी घड्याळ वापरणे बंद केल्याचे अलीकडील काळात दिसून येत आहे. वास्तविक पाहता आपले आयुष्य घड्याळाच्या काट्यावरच बांधलेले आहे, अशी आजच्या काळातील परिस्थिती आहे. मात्र घरातील भिंतीवर लावल्या जाणाऱ्या घड्याळाविषयी वास्तुशास्त्रात काही उपयोगी टिप्स सांगण्यात आल्या आहेत. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जे या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वास्तविक केवळ वेळ पाहण्यासाठी घड्याळांची निर्मिती करण्यात आली. दिवसाचा कोणत्या प्रहराचे तासामध्ये रूपांतर करून त्याप्रमाणे जीवन व्यतीत होऊ लागले. अगदी सगळ्या गोष्टी घड्याळाच्या वेळेप्रमाणे करण्याची सवय सर्वांनाच लागलेली दिसते. मात्र आपल्या जीवनात काही समस्या असतील तर त्यामागे वेळ हाही एक घटक कारणीभूत असू शकतो, असे वास्तुशास्त्र सांगते. येथे वेळेचा अर्थ काळ असा नसून घड्याळ असा आहे. वास्तुशास्त्रातील काही गोष्टींचे पालन करून आपण आपली वेळ नक्की सुधारू शकतो. सर्वात आधी आपण पाहूया कोणत्या दिशेला घड्याळ नसावे. वास्तुशास्त्र असे सांगते की घराची सजावट करताना घड्याळाच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. घड्याळ हे कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे सांगितले जाते, कारण दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास आपले लक्ष कायम दक्षिण दिशेकडेच जाते. यामुळे घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये असा सल्ला वास्तुशास्त्र देते. आता पाहूया की कोणत्या दिशेस घड्याळ असणे चांगले असते. काही जणांच्या घरात प्रत्येक खोलीमध्ये घड्याळ असते. आजच्या काळातील धकाधकीचे जीवन घड्याळावर जास्त अवलंबून असते. ट्रेनची वेळ, ऑफिसची वेळ, बसची वेळ गाठण्यासाठी घड्याळच उपयोगी पडत असते. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार नुकसान सोसावे लागू शकते. तर उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला घड्याळ लावणे सर्वोत्तम असते असा सल्ला दिला जातो. या दिशांना घड्याळ लावल्यास सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा घरात येते. याशिवाय सुख आणि समृद्धीही वृद्धिंगत होते असे सांगितले आहे. जगभरात नानाविध प्रकारची घड्याळे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी काही शे रुपयांपासून लाख रुपयापर्यंत घड्याळांच्या किमती निश्चित केल्या जातात. काही हौशी मंडळी डायमंड, सोने यांचा वापर करूनही घड्याळे घडवून घेतात. घड्याळांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या ब्रँड बनल्या आहेत. मात्र वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या प्रवेशद्वारावर कधीही घड्याळ लावू नये. यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढू शकतो. काही वेळेस याचा आर्थिक आघाडींवरही परिणाम जाणवू शकतो असे सांगितले जाते. मनगटी घड्याळांपासून ते डिजिटल घड्याळांपर्यंत आपण अनेक प्रकारची घड्याळे रोज पाहत असतो. माणसाच्या आवडीनिवडीनुसार, पसंतीनुसार घड्याळांची खरेदी केली जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील घड्याळ कधीही तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवू नये असे सांगितले आहे. याबाबत बोलताना जाणकार सांगतात की घरातील घड्याळ किमान 1 ते 2 मिनिटे पुढे ठेवावे. तंतोतंत वेळेप्रमाणे घड्याळ ठेवल्यास जीवनामध्ये बाधा निर्माण होऊ शकते. तसेच परिश्रमा इतके फळ मिळत नाही. कार्यक्षेत्रामध्ये अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नातेसंबंध ताणले जाऊ शकतात असेही सांगितले आहे. आता आपण बघूया घड्याळ आणि वास्तू याचा संबंध. वास्तुकारांच्या मताप्रमाणे बंद पडलेल्या घड्याळाचा कधीही वापर करू नये. घड्याळातील सेल संपले असतील तर लगेच दुसरे सेल घालून घ्यावेत किंवा घड्याळामधील तांत्रिक त्रुटी शक्य तितक्या लगेच दुरुस्त करून घ्याव्यात. बंद पडलेले घड्याळ घरातील धनप्रवाह रोखते असे सांगितले जाते. याशिवाय घड्याळ खरेदी करताना रंगाचाही विचार केला जावा. कधीही निळा, काळा, नारंगी अशा प्रकारच्या रंगाची घड्याळे खरेदी करू नये. यातून बाहेर पडणारी ऊर्जा ही नुकसानकारक ठरू शकते. त्याचप्रमाणे पलंगावर कधीही घड्याळ लावू नये. यामुळे डोकेदुखी वाढू शकते असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार घड्याळाच्या आकारानुसार सुद्धा तुमचे नशीब पालटते असे सांगण्यात येते.
आपल्या मेहनतीसह उन्नतीचा मार्ग हा घड्याळाच्या आकारानुसार बदलतो असेही म्हटले जाते. घराच्या भिंतीवर पेंड्युलमचे घड्याळ लावणे शुभ मानले जाते. जसे घड्याळ दर 1 तासाने काट्याचा आवाज करते, यामुळे तुम्हाला सदैव चेतनायुक्त राहण्याची प्रेरणा मिळते. असे घड्याळ तुम्हाला दर 1 तासाने लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करते. तुम्हाला किती तास सरले आहेत याचाही अंदाज देते. असे घड्याळ घरात सुख समृद्धी आणते असे वास्तुशास्त्रानुसार मानण्यात येते आणि तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यशही मिळवून देण्यास याची मदत मिळते. भिंतीवर पेंड्युलमचे घड्याळ लावल्यामुळे तुमची वेळ कायम चांगली राहते असेही मानण्यात येते. घरात ड्रॉइंग रूममध्ये हे घड्याळ लावणे अधिक चांगले आहे असे सांगितले जाते. गोल आकाराचे घड्याळ कोणत्याही रूममध्ये लावणे शुभ असते आणि या आकाराचे घड्याळ हे घरात धनसंकेत घेऊन येते. हे घड्याळ मुख्यत्वे स्टडी रूममध्ये लावल्यास करिअरमध्ये यश प्राप्त होण्यास मदत मिळते. याशिवाय तुमचे अभ्यासातही चांगले लक्ष लागते असे वास्तुशास्त्रकार सांगतात. घरामध्ये हृदयाच्या आकाराचे घड्याळ लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे घड्याळ लग्न झालेल्या जोडप्यांना सहसा देण्यात येते. या जोडप्याने आपल्या बेडरूममध्ये हे घड्याळ लावावे. असे घड्याळ लावल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढण्यास मदत होते आणि भांडणे होत नाहीत असे वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येते. पती आणि पत्नीमध्ये विनाकारण भांडणे आणि तणाव निर्माण होत असेल तर तुम्ही अशा स्वरूपाचे घड्याळ नक्कीच आपल्या बेडरूममध्ये लावू शकता. घड्याळ लावताना एक गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गोष्ट ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही चुकूनही दक्षिण दिशेला अथवा कोणत्याही दरवाजावर घड्याळ लावायचे नाही आहे. यामुळे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच सतत अशुभ बातम्या मिळत असतात. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि होणारे कामही बिघडण्याची शक्यता असते. दरवाजावर घड्याळ लावल्यास घरात तणावाचे वातावरण राहते आणि नकारात्मक एनर्जी सतत निर्माण होत असते. त्याचप्रमाणे त्रिकोणी आकाराचे घड्याळ आहे ते त्रिकोणी आकाराचे घड्याळ हे तुम्ही आपल्या घरामध्ये लावायचे नाही आहे. घरातील सुख आणि समृद्धी जपण्यासाठी तुम्ही गोलाकार, आयताकृती, अष्टभुजा किंवा चौकोनी या आकाराचे घड्याळ वापरणे योग्य मानले जाते. पण तुम्ही त्रिकोणी आकाराचे घड्याळ कधीही वापरू नका. असे घड्याळ घरात लावल्याने सतत भांडणे आणि विनाकारण ताण घरात निर्माण होत असतो. तसंच बंद घड्याळही कधी घरात ठेवू नका. असे केल्याने उन्नतीचे सर्व मार्ग बंद होतात आणि संपत्तीचीही हानी होत असते. घड्याळ योग्य दिशेने लावले गेले नाही तर त्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागू शकतो. यामुळेच घराच्या योग्य दिशेला घड्याळ लावणे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.